दुधात साखर म्हणजे आपण यावर्षी तुळशीबाग गणपतीचं 125वे वर्ष जे आहे त्याच्या आगमनाला आपण उद्या वादन करणार आहोत. नवीन 3 ह्या बँग ऑन असणार आहे. तर मी परत एकच बोलेल, राडा होणार, पोरं नाही ऐकणार. एक्साइटमेंट आहे आणि आता म्हणजे रात्रभर आम्ही झोपलो नाही एक्साइटमेंटमुळं. जास्त वाजले एकदम स्फूर्ती झालेले बचून टाकलेले आपण फुल राडा धिंगाणा पोरांनी फुल मजा केलेली आहे. मिलन होणारच आता लवकरात लवकर लोक प्ले बटन आलेले बंद करतो आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे आणि खूप मजेदार असणार आहे. आजचा दिवस म्हणजे खूप स्पेशल आहे, सगळ्या पूर्ण भारतासाठी का पूर्ण जगासाठी स्पेशल आहे. आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी. तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना, पथकांना, सगळ्या वादकांना आणि सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण चाललो आहे वादनाला. तर आपलं वादन कुठं होणार आहे तुम्हाला दाखवतो. लेट मी शो यू. तुम्ही बघू शकता माझ्या मागे फ्रेम लावलेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचं इथं आपलं पहिलं वादन आहे गंधाक्ष वाद्य पथकाचं. आणि दुसरं वादन जे आहे ते तुळशीबाग गणपती, जो मानाचा गणपती आहे, तिथं आपलं वादन होणार आहे. तर यावर्षी आपल्या बाप्पाच्या इथं, दगडूशेठ बाप्पाच्या इथं पद्मनाभ स्वामींचं मंदिर, म्हणजे जे केरलामध्ये त्यांची पूर्ण भव्य दिव्य मंदिर इथं स्थापना केलेलं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये. तर आपली पूर्ण मिरवणूक अशी फिरून जिथं आपलं गणपतीचं जे मंदिर आहे बनवलेलं पद्मनाभ स्वामीचं, तिथं स्थापित होणार आहे दगडूशेठ बाप्पाची मूर्ती. तर आय एम सुपर एक्सायटेड. काय होईल मला माहीत नाही, पण मी खूप खुश आहे आज, कारण की एकदम स्पेशल दिवस आहे. मला समजत नाही, मला बोलायला पण समजेल काय बोलावं काय नाही, मला ते पण कळत नाही. तर व्हिडिओ खूप मजेदार येणार आहे, म्हणजे पूर्ण मजा येणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये आपले वेगळे वेगळे ताल बसवले आहेत, काही नवीन नवीन थीम केल्या आहेत क्रिएट. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला काय नाही लागत, आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तर आता आपण आपले सिनियर वादक आहेत, त्यांना सगळ्यांना विचारूयात की आपण, तुम्हाला काय एक्साइटमेंट आहे उद्याबद्दल, तुम्हाला काय फील होत आहे, उद्याची मिरवणूक आपली कशी होईल, काय होईल, तर तुम्ही काय सांगू शकणार? सर्वात प्रथम जय गणेश मित्रांनो, आणि सर्वांना 2025च्या गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा. सर्व वादकांना आणि सर्व पथकांना शुभेच्छा. तर उद्याचं प्रिपरेशन खूप आधीपासून आपण केलेलं आहे आणि बेसिकली 1.5 महिना प्रॅक्टिस नंतर आता उद्या एक्साइटमेंट आहे. सालाबाद प्रमाणे गंधाक्ष वाद्य पथक हे दगडूशेठ गणपतीच्या आगमनाला वाजवत आले. उद्या सुद्धा आपलं आगमन होणार आहे. आणि दुधात साखर म्हणजे आपण यावर्षी तुळशीबाग गणपतीचं 125वे वर्ष जे आहे त्याच्या आगमनाला आपण उद्या वादन करणार आहोत. तर जे प्रमुख आहेत ते सुद्धा आपल्याला उद्याच्या एक्साइटमेंट बद्दल सांगतील. येस, दरवर्षीप्रमाणे यावर्षी एक्साइटमेंट ही द्विगुणित झाली आहे, कारण आपण फक्त एका मानाच्या गणपती नाही तर 2-2 मानाच्या गणपतीला असणार आहे. तर पहिलं आपलं वादन दगडूशेठला असणार आहे आणि दुसरं हे पहिल्यांदा आपण मानाच्या गणपतीला वाजवतोय, म्हणजे तुळशीबाग गणपतीला वाजवतोय. सो तो आनंद द्विगुणित झालाय आणि आमची प्रिपरेशन एवढी पक्की आहे की उद्या आम्ही गाजवणार आहे, आम्हाला आत्ताच माहिती. येस. तर आपण दादांना विचारूयात. आता मेन बोलायचं म्हणलं तर आपलं पथक हे चिंचवड मधलं, आणि चिंचवड मधलं पहिलं पथक जे आहे ते पुण्याला जाऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आपण वाजवतोय. हे गेले आपण 5 वर्ष वाजवतोय. हे आपल्या पथकाचं खूप मोठं स्वप्न आहे. हे स्वप्न आपण जगतोय आणि ते तो दिवस म्हणजे उद्याचा दिवस आहे. येस. ते आपली सकाळ होणार आहे. पण आता 1 वाजलाय, कुणाच्या इथे एवढी पोरं आहेत, कुणाच्या डोळ्यावर झोप नाहीये. एक्साइटमेंट. हा फक्त आनंद आहे सगळ्या पोरांच्या मनातला, सगळ्या जिद्दीचा. त्या ह्याच्यामुळं सगळी पोरं आहेत. आणि मला तरी असं वाटतंय की पहिलं पथक असेल ते दगडूशेठ गणपती प्लस मानाचा गणपती वाजवते. त्यामुळे खूप आनंद आहे. सगळ्या पोरांचा आनंद मी बघून मला स्वतःला खूप आनंद वाटतोय. तेजस सर जसं म्हणाले की हा सगळ्या पोरांना मिळून केलेला स्वप्नपूर्ती सोहळा आहे, पण त्याच्या मागे प्रत्येक माणसाची आणि प्रत्येक
सभासदाची मेहनत आहे. तर ती मेहनत आपल्याला पुढच्या 8 दिवसात 10 दिवसात बघायला मिळेल. तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि हा पूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला या पेजला सुद्धा फॉलो करायचं आहे. जय सिनियर वादक आहेत ताशा वादक, तर त्यांना पण विचारूयात आपण. आता तुम्हाला कसं फील होत आहे उद्याच्या वादना, कसं होईल, काय होईल, काय तुम्हाला एक्साइटमेंट आहे? उद्याचं वर्ष आमचं 5वं वर्ष आहे. त्याप्रमाणे आम्हाला श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा यांची सेवा करायला भेटणार आहे. तसंच आम्हाला यंदा पहिलं वर्ष तुळशीबाग गणपती या ठिकाणी आम्ही वादन सेवा करणार आहोत. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. धन्यवाद. आपण दादांना विचारूयात आणि तुमचा एक्सपिरियन्स काय वाटतं तुम्हाला? आपलं उद्या वादन कसं होईल, काय होईल, त्याबद्दल काय सांगू शकाल? जय गणेश. माझं नाव अक्षय अशोक कदम. गेली आम्ही 12 वर्ष ढोल वाजवत आहे. तर हे फक्त उद्याचा दिवस नसून हा पूर्ण 7 दिवसाची प्रॅक्टिस करून उद्या तुम्ही तर आमचा आवाज बघालच. जी प्रतीक्षा आहे ती उद्या आमची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. त्यामुळं आमच्या पथकातली सगळी मुलं तर एक्सायटेड आहेत. त्याप्रमाणे अख्ख्या भारतातल्या हिंदुस्थानातली सगळी पोरं आपल्या पथकासाठी पूर्ण इंटरेस्टेड करणार. आपण उद्या दगडूशेठला पहिल्या दिवशी वादन करणार आहे आणि त्या निमित्त सगळ्यात मोठं आमचं ते अभिमान आहे की आम्ही दगडूशेठ गणपती बाप्पाच्या चरणी आमची सेवा अर्पण करणार आहे. त्याप्रमाणे या वर्षी पण आम्ही नवीन 3 थीमा घेऊन आलेलो आहोत. नवीन 3 थीम ह्या बँग ऑन असणार आहेत. तर सगळ्या प्रेक्षकांचं मन आपण खेचणार आहोत आणि उद्या सगळ्या पुण्यावर अधिराज्य करणार आहोत. आता मी परत एकच बोलेल, राडा होणार, पोरं नाही ऐकणार. तर आपले ताशा प्रमुख आहेत सिद्धांत दादा, त्यांना विचारूयात उद्या वादन कसं होईल, काय होईल. तर तुमचे 2 शब्द काय सांगू शकणार तुम्ही? खरं तर आम्ही उद्याच्या वादासाठी आतून आहे. बाप्पाच्या आगमनाची आम्हाला ओढ लागलेली आहे आणि पथकाचं आमचं हे 5वं वर्ष आहे वादनाचं दगडूशेठला. तर आम्ही बाप्पासाठी दरवर्षी आम्ही वादन करत असतो. आमचं हे 5वं वर्ष आहे वादनाचं. तसंच उद्या आम्ही एक थीम केलेली आहे बाप्पासाठी. पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे. तसं आम्ही पथकाकडनं आपण तिथे एक थीम मांडतोय पद्मनाभ स्वामींची. तर उद्या तुम्हाला ते पाहायलाच भेटेल किंवा पूर्ण शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आपल्या पथकाचे ताल ठेके संपूर्ण तुम्हाला पाहायला भेटेल व्हिडिओ मध्ये. आणि तुम्ही जर व्हिडिओ पर्यंत पाहत असाल तर चॅनलला पण एकदा भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून भरपूर पर्यंत शेअर करता येईल तेवढ्यापर्यंत शेअर करा. आपले ध्वज प्रमुख आहेत, तर सरांना विचारणार सर, तुम्हाला काय फील होतंय उद्याचा आपलं म्हणजे जो वादन सोहळा आहे तो कसा होईल, काय होईल, काय वाटतं तुम्हाला? आपण बघतोय की गेली 2 महिने जे ध्वजधारी ढोल वादक असतील जे जीव ओतून सराव करतात त्याचं चीज उद्या होणार आहे. कारण श्रीमंतांच्या चरणी ध्वज नाचवण्याची संधी आम्हाला मिळते आणि आम्ही उद्या श्रीमंतांच्या चरणी 11 ध्वजांची सलामी देणार आहोत. येस दादा, तुला कसं वाटतंय? ध्वज हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या पथकामध्ये. जसं की आपण जेव्हा कोणत्या पण पथकाचं वादनाला जेव्हा आपण स्टार्ट करतो सगळ्यात आधी आपण जी सलामी देतो ते आपण आपल्या ध्वजाला देतो. येस, ध्वजाचा मान आहे तो आम्हाला भेटतो. जसं की पहिलं ध्वज जे आहे आम्हाला नाचवायला भेटतो. सो ते आम्हाला खूप जास्त म्हणजे असं वाटतं की लाईक हा आम्ही काहीतरी करतोय किंवा जे आम्ही एवढे दिवस झालं प्रॅक्टिस करतोय किंवा एवढं वर्ष झालं जे आम्ही प्रॅक्टिस केली किंवा एवढा टाइम दिलाय त्याचं जर कुठं असं वाटत असेल फळ भेटतं तर तो त्या टायमिंगला भेटतो जेव्हा आम्हाला अशा जागेवरती मानाचा ध्वज आम्हाला नाचवायला भेटतो. सो टाइमपास न करता चला पटकन जाऊयात. ऑलरेडी मी 10 मिनटं उशीर आहे कारण की पथकामध्ये 5चा टाईम दिला होता. मी 10 मिनटं उशीर झाला आहे कारण की मला यायलाच उशीर झाला. रात्री 3:30 पावणे 4 झालेले होते येतात. सो चला पटकन जाऊयात, लेट्स गो. पथकात आलेलो आहे आता. तर आमच्या ढोल वगैरे ठेवण्यात आलेले आहेत 2 गाड्यांमध्ये, तुम्हाला बघत असणार. तर सर, आपण रेडी आहेत का आजच्या दिवसासाठी, आगमन सोहळ्यासाठी? फुल आम्ही सगळ्या स्ट्रेंथने रेडी आहे, सगळी आमची पब्लिक रेडी आहे. सो चला आता पटकन इथून निघालो, आम्ही सगळे जातोय. आता तिथे पोचल्यावर आपण तिथं फेटे बांधणारे सगळ्या गोष्टी करणार आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसूनच जाईल. आपला ताफा येऊन इथं पोहोचलेला आहे. सगळ्यांचे फेटे बांधणं चालू आहे. या साईडने पण लाईन आहे, या साईडने पण लाईन आहे, 2 साईडने लाईन आहेत. खूप जास्त गर्दी आहे त्याच्यामुळे वेळ लागतोय फेटे बांधायला. तर बघूयात आता 1 बाय 1 आपला कधी नंबर लागतो. लाईनमध्ये थांबलेलो आहे, लवकर यावा हीच आमची इच्छा आहे. हां, आम्ही लाईनीत लागलेलो आहे. तर इकडं पण लागलेली लाईनीत. हां हां 50 तिकडे 100 इकडे. हां
यावंच लागतंय. आमचं वादन आता थोड्याच वेळा स्टार्ट होणार आहे. फेटे वगैरे बांधले गेले, सगळ्यांचे ताशे वगैरे पण लावले गेलेले आहेत. सगळे सेट आहेत और सगळे उत्सुक आहेत वाजण्यासाठी. कधी चालू होईल त्याची वाट बघताय. आता अवघे काही एक अर्धा तासात चालू होणार आहे वादन. हे मेन आपला चौक आहे, दगडूशेठ मंदिर तिकडे आहे. आमचे ढोल वगैरे तिकडे चालले आहे आतमध्ये. तर इकडं ऑलरेडी सगळी टीम इकडे आहे. तर सगळे ढोल इकडं चाललेले आणि तिथं आपले ढोल लागेल. आपला बोर्ड पण लागला तिथं गंधाक्षचा. या माणसाला तुम्ही ओळखतातच, ऑलरेडी तुम्ही आपल्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे. तर ताशा सम्राट आहे. भाऊंनी याच वर्षी नवा ताशा घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि आपला थीमवाला भाऊ आहे, हां. तर त्याचं प्रिपरेशन चालू आहे. आवडू फील आपलं दुसरं वर्ष आहे, आमचं दोघांचं दुसरं वर्ष आहे यावर्षी. एक्साइटमेंट आहे आणि आता म्हणजे रात्रभर आम्ही झोपलो नाही एक्साइटमेंटमुळं. आणि आता सध्या लाईनअप होतं आमचं सगळ्यांचं. अवघ्या 10-15 मिनटात आमचं वादन चालू होणार आहे. तर बाप्पाच्या चरणी आमची सेवा आहे यावर्षीची. दरवर्षीच करतो आम्ही, यावर्षी थोडा अजून एक वेगळ्या प्रकारे आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. तर वादनातून आमच्या कळूनच जाईल. झालेलं आहे आता दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरला. आता आम्ही आलो आहे तुळशीबाग गणपती मंदिरला, जो मानाचा गणपती आहे. तर आपलं वादन झाल्यानंतर आपण विचारूयात आपले ताशा प्रमुख पळून चालले तिकडं. ऋग्वेदला विचारूयात की वादन कसं झालं, काय झालंय. तर ही आपली ताशा गँग आहे. तर सगळ्यांची ओळख करून देतो. हे आमचे मास्टर आहेत, खरंच आपले सगळे ताशा वादक. कसं झालं आपलं वादन तनिष दादा, मजा आली का? आजचं वादन खूपच चांगलं झालं. जे गेल्या 2 महिने आपण आपली प्रॅक्टिस केली होती त्याच्या फळात खूप चांगल्या प्रकारे मिळालं आहे. सगळ्यांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय गणेश. आजचं वादन एकदम उत्कृष्ट झालेलं आहे. बचून टाकलेले आपण फुल राहण्या ठिकाणा पोरांनी फुल मजा केलेली आहे. आज मी म्हणतो भाऊच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. क्या बोला तुम्ही? सबस्क्राईब करा. वाद्य वाजवलंय, यस, आठवणीने वादन चेक करा गंधाक्ष पेजला. हे वादन तुम्हाला मिळून जाईल. तनिष मारवकर सरांनी तिथं वादन केलेलं आहे. एकदम अति उत्तम प्रकारे एकदम उत्कृष्ट वादन केलेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जास्त शेअर करा. भाऊचं 1 मिलियन होणार आहे आता लवकरात लवकर. जय गणेश. प्ले बटन आलेलं आहे. जय गणेश. बंद करतो आता.
अशा रीतीने आमचं वादन झालेलं आहे. पहिलं आपण वादन केलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आणि दुसरं वादन केलं तुळशीबाग मानाचा गणपती. तर त्याच्यावर आता आमचं पॅकअप होतं आहे, झालं आहे आमचं वादन करून. तर खूप मजा आली. इथं आवाज येत नाही, थोडं मी शांततेत बोलतो, थोडा आवाज क्लिअर झाल्यावर, कारण की बॅकग्राऊंड नॉईज खूप येतो आहे बँडचा आणि ढोल पथकाचा वगैरे. तर आमचं पॅकअप चालू आहे, तुम्ही बघू शकता. आमच्या मागे तिकडं रोड आहे, तिकडं आमची गाडी भरणं चालू आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण घरी आल्यावर शूट करतोय. तर वादन खूप मस्त झालेलं होतं, तिथं आवाज येत नव्हता म्हणून मी शूट करू शकलो नाही. एंडिंग बाकी होती आपल्या व्हिडिओची. तर सगळ्या वादकांनी खूप एन्जॉय केलं आहे म्हटल्यावर. म्हणजे असं एक्सपेक्ट नव्हतं जसं की वादन कसं होईल, काही कोणाला माहीत नव्हतं. थोडी भीती होती मनात की वादन होईल कसं किंवा काही स्टक होईल, पण तसं काय झालं नाही. आपल्या बाप्पाच्या कृपेने, दगडूशेठ बाप्पाच्या कृपेने आपलं वादन एक नंबर झालं आहे. जसं पाहिजे होतं तसं झालं आहे. जो पद्मनाम ताल होता तो पण एकदम व्यवस्थित बसला आहे आणि व्यवस्थित वाजला आहे. तर आपण पुण्यात जाऊन वाजवलं पण आणि गाजवलं पण गंधाक्ष पथकाने. यंदा आपलं गंधाक्ष वाद्यपथकचं 5वं वर्ष होतं, जे की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या वादन केलं. तर खूप असं स्पेशल फिलिंग आहे. माझं तर 2रं वर्ष होतं. मागच्या वर्षी 1लं वर्ष होतं, हे वर्ष 2रं होतं. मी एक्सप्रेस नाही करू शकत आहे मित्रांनो, कारण की ती फिलिंगच वेगळी आहे वादकाची. म्हणजे जेव्हा आपण त्या दगडूशेठ बाप्पाच्या गणपती मंदिराजवळ पूर्ण पब्लिकच्या मध्ये आपण जेव्हा वादन करत असतो, म्हणजे मला आता अंगावर काटा येतो अक्षरशः बोलताना पण. म्हणजे एक्सप्रेसच करू शकत नाही. जबरदस्त, म्हणजे ती फिलिंगच वेगळी आहे. सो आय एम सो लकी की मला गंधाक्ष वाद्यपथकमध्ये चान्स भेटतो वाजनाचा किंवा दगडूशेठ बाप्पाच्या चरणी सेवा करायचा चान्स भेटली, त्याच्यासाठी पण मी खूप लकी आहे. तर मी स्वतःला लकी समजतो की बाप्पाच्या आपल्यावर आशीर्वाद आहे असं मी समजतो. कारण की सोपं नाही, म्हणजे एवढ्या गर्दीत वादन करणं आणि सगळ्यांचे ताल व्यवस्थित वाजणं, सगळ्यांची एकमेकांवर डिपेंडन्सी. एक जरी गडबडलं तरी सगळं पथक गडबडते. म्हणून सगळ्यांचं कंट्रीब्युशन एक व्यवस्थित पाहिजे, तरच आपलं वादन सक्सेसफुलीरित्या व्यवस्थित वाजलं जातं. तर अपार्ट फ्रॉम दॅट आपण खूप एन्जॉय केला, सगळ्यांनी एन्जॉय केला. तर आता बघूयात पुढच्या मिरवणूक पण अशाच आहेत, खूप मजा येणार आहे. शेवटच्या दिवशी पण आपण लक्ष्मी रोडला वाजवणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर आपण लक्ष्मी रोडला नक्की भेटू. लक्ष्मी रोडला तुम्ही पण बघायला आहे, आपलं वादन बघायला आहे शेवटच्या दिवशी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला काहीच नाही लागत, एक रेड बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि लाईक करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, आपला लोकांपर्यंत पोचवा. ही मिरवणूक आपल्या वादकांचं काय स्टोरी आहे ते लोकांना पण दिसू देऊयात, दाखवूयात की कसं असते, प्रिपरेशन कशी असते आणि मिरवणूक कशी असते, आगमन सोहळा कसा असतो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला भेटूयात, चलो बाय बाय.